भारतीय जनता पार्टी ही तसं पाहायला गेलं तर आता भटजी आणि शेटजीचा पक्ष राहिलेली नाही, पण कितीही नाही म्हटलं तरी या पक्षातला एक सुप्त संघर्ष आहे आणि तो आज पुण्यात आलाच समोर। पुण्यातल्या एका महत्त्वाच्या सार्वजनिक आणि मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन नेत्यांमध्ये ठिणगी पडली। हे दोन नेते आहेत खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार। ज्या कार्यक्रमात ही ठिणगी पडली तिथे सुनेत्रा पवार हजर होत्या हे आपल्याला दृश्यात दिसतंय। भारतीय जनता पार्टीच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात नाराजी नाट्य चांगलंच रंगलं आणि तेही थेट व्यासपीठावर। मराठा समाजाच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका असं अभिमन्यू पवार म्हणाल्यानं मेधा कुलकर्णी नाराज होऊन कार्यक्रम सोडून निघून गेल्या असं त्यांनी स्वतःच सांगितलं। हा सगळा प्रकार अधिक चिघळतोय हे लक्षात आल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, पण मेधा कुलकर्णी काही शांत होईनात। अखेरीस झालं गेलं काही चुकून घडलं असेल तर माफ करा या शब्दात अभिमन्यू पवार यांनी भूमिका घेतल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी त्यांना माफ केलं, मात्र जोडीला आपल्या वागण्याचं परीक्षण करा असा सल्ला दिला। अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो। अधिकारी असं म्हणाले की याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल। शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना केलेली असते, त्यांची जात बघून खरंच रचना केलेली नसते। आणि दुसरं म्हणजे मी कुठेही आजपर्यंत माझी कारकीर्द बघा, मी कुठल्याही कार्यक्रमात गेले तरी लोकांना आवाहन करते की आपण हिंदू म्हणून जगलं पाहिजे। जातीचा विषय आला कुठे? शेवटपर्यंत मी निघेपर्यंत मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा। आय स्वेअर, मी परमेश्वराला साक्षी ठेवून सांगते की मी जे बोलते ते सत्य बोलतेय, मी सत्य बोलतेय। मला याच्यातून काहीही फायदा नकोय। मी खरंच खूप चांगल्या मनाने गेले होते। मी हा विषय शांतपणे घेतलाय। मी माझ्या कामासाठी परत पुढच्या कार्यक्रमाला मी रुजू होणार आहे। मी हा विषय सोडून पण दिलाय। मी अजूनही अभिमन्यूजींना माफ करते, मी कुठेही जाणार नाही त्यांची तक्रार करायला। मला फक्त एकच अपेक्षित आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं। आपण जाती विसरू ना, तेव्हा देशाला पुढे घेऊन जाऊ। अभिमन्यू पवार यांना प्रसंगाचं गांभीर्य अखेरीस ओळखावं लागलं आणि आपल्या भाषेचा आणि वक्तव्याचा नूर बदलावा लागला। एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो।